नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 20 तारकांच्या दुनियेत या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा हाच पाठ पाहिला. ह्या पाठातलं आपण काय पाहिलं तर ताऱ्यांची निर्मिती कशी होते, ताऱ्यांचा जीवन प्रवास कसा असतो, ताऱ्यांचे विविध प्रकार कोणते, सूर्यमालेविषयी आपण थोडी माहिती ह्या मागच्या सेशनमध्ये घेतली. आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत आपण तर तारका समूह, म्हणजे ताऱ्यांच्या गटाला तारका समूह म्हणतात. आणि मग ते तारका समूह कोणते आहेत, राशी, नक्षत्र व यांच्याबद्दल माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. तारका समूह, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, कॉन्स्टलेशन. मुलांना आता मला सांगा, मी मागच्या सेशनमध्ये सांगितलं, तुम्हाला माहितीच आहे की ताऱ्यांची निर्मिती कशी होते तर ताऱ्यांची निर्मिती तेजोमेघापासून होते. कळलं? मग तेजोमेघ कशापासून बनलेले असतात तर तेजोमेघ हे कशापासून बनलेले असतात, हायड्रोजन आणि हायड्रोजन वायू आणि धूळ यांचे तेजोमेघ, म्हणजे धूळ आणि हायड्रोजन वायू यांचे ढग असतात तेजोमेघ. तेजोमेघांमध्ये काय होतं तर तेजोमेघांमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे त्या तेजोमेघातील कणांमध्ये काय होतं, आकर्षण निर्माण होतं आणि आकुंचनामुळे दाट गोलाकार असा ढग तयार होतात. आणि मग ह्या ढगाच्या मध्यभागी काय होतं तर म्हणजे वायूचा दाब वाढल्यामुळे काय होतं तर प्रचंड तापमानामध्ये वाढ होते आणि ऊर्जा निर्मिती होते. मग अशा दाट गोलाकार हायड्रोजनच्या ढगाला काय म्हणतात तर तारे म्हणतात. कळलं? ताऱ्यांची निर्मिती अशी होते. मग आता आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार तर वेगवेगळे तारका समूह कोणते आहेत. मग आता खगोलांच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्याच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. काय तारका समूह म्हणजे काय तर खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला, तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ताऱ्यांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. आता मुलांनो, तुम्ही सांगा मला की आपण आता रात्री तुम्ही कधी पण आकाशामध्ये पाहता की नाही. मग आकाशामध्ये हजारो तारे असतात, हजारो तारे चमकत असतात. आणि आज समजा आपल्याला एखाद्या ताऱ्याचा शोध घेणं शक्य आहे का, अवघड आहे ना. कारण अशा हजारो चमकत असलेल्या चमकत असलेल्या ताऱ्यांना म्हणजे रात्री आकाशामध्ये चमकत असतात. मग अशा त्यातल्या एखाद्या ताऱ्याचा आपल्याला शोध घेणे किती अवघड आहे. आणि हे आपल्या पूर्वजांनी सुद्धा काय जाणले होते. आणि मग त्यांनी एक मार्ग अवलंबला होता. कोणी आपल्या पूर्वजांनी एक मार्ग अवलंबला होता. तर तो कोणता तर काही तारका समूहामध्ये एखाद्या प्राण्याची, वस्तूची किंवा व्यक्तीची आकृती दिसते. कोणाची, काही तारका समूहामध्ये कसल्या आकृत्या दिसतात तर एखाद्या प्राण्याची किंवा वस्तूची किंवा व्यक्तीची आकृती दिसते. या आकृत्यांना त्या काळानुसार प्रचलित असलेल्या घटनेनुसार किंवा समजुतीनुसार नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे एकूण 88 भाग केलेले आहेत. काय तर त्या प्रचलित असलेल्या घटनेनुसार किंवा समजुतीनुसार नावे देण्यात आलेली आहेत त्या ह्यांची, कळलं, तारका समूहांची. आणि त्यानुसार पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाची एकूण 88 भाग केलेले आहेत. आणि प्राचीन पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांनी 12 सौर राशींची व भारतीय खगोलशास्त्रज्ञाने 27 नक्षत्रांची कल्पना मांडली. किती तर 27 नक्षत्रांची कल्पना मांडली. आणि राशी किती तर 12 सौर राशींची आणि 27 नक्षत्रांची कल्पना मांडली. मग आता आपण राशी तर माहिती आहेत ना तुम्हाला, प्रत्येकाची रास असते ना वेगवेगळी. तर जसे की मकर, कोणाची तुमची असेल ना, कोणाची मकर, कोणाची तूळ. मग राशी म्हणजे काय ते आपण आता पाहूया मुलांनो. सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो, कोण तर सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे 12 समान भाग कल्पिले आहेत. म्हणजे प्रत्येक भाग हा 30 अंशचा आहे. आणि या प्रत्येक भागाला राशी असे म्हणतात. काय तर सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे 12 समान भाग कल्पिले आहेत. म्हणजे प्रत्येक भाग 30 अंशचा आहे. प्रत्येक भागाला काय म्हणतात तर राशी असे म्हणतात. मग 12 राशी आहेत आपल्या. किती आहेत तर 12 राशी आहेत. मग त्या कोणकोणत्या तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी आहेत. तुम्हाला माहिती आहेत कुठल्या 12 राशी आहेत तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन
या 12 राशी आहेत. मग कळलं तुम्हाला 12 राशी कुठल्या आणि राशी म्हणजे काय? तर सूर्य ज्या ऐनिक वृत्तावर फिरतो त्या ऐनिक वृत्ताचे 12 भाग समान कल्पिले आहेत. म्हणजे प्रत्येक भाग हा 30 अंशाचा आहे. त्याला काय म्हणतात? तर राशी. आणि ह्या 12 राशी आहेत जसे की मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. आता मुलांनो आपण नक्षत्र म्हणजे काय ते पाहूया आपण. काय? तर नक्षत्र म्हणजे काय ते पाहूया. तुम्हाला माहिती असेल ना नक्षत्र. तुम्ही कधी तुमच्या घरी जी वडीलधारी माणसं असतात ती बोलत असतात की नाही, अरे हे पावसाळी हे नक्षत्र निघालंय, आता पाऊस जास्त पडेल, पूर्वा निघाल्यात, हस्ती निघाल्यात, असे बोलतात की नाही. मग तुम्हाला नक्षत्र म्हणजे काय एवढी तरी तुम्हाला कल्पना असेल. पण आता मग नक्षत्र म्हणजे काय याच्याबद्दल आपण आता माहिती पाहूया. मुलांनो, पृथ्वी आपला पृथ्वी कोणाभोवती फिरते? तर सूर्याभोवती फिरते. आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. मग पृथ्वीला स्वतःभोवती आणि पृथ्वी स्वतःभोवती सुद्धा फिरते माहिती आहे. मग पृथ्वीला स्वतःभोवती म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो माहितीये? तर 1 दिवस लागतो, म्हणजे 24 तास लागतात. पण चंद्र पृथ्वीला म्हणजे हे प्रदक्षिणा घालतो, मग त्याला सुमारे 27.3 दिवस लागतात. चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी किती दिवस लागतात मुलांनो? तर 27.3 दिवस लागतात. म्हणजे चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो. प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र म्हणतात. काय? तर प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा नक्षत्र असे म्हणतात. 360 अंशाचे 27 समान भाग केले तर प्रत्येक भाग सुमारे 13.20 मिनिटे येतो. मग 13.20 मिनिटे एवढ्या भागातील तारका समूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्यावरून जे नक्षत्र ओळखले जाते त्या ताऱ्याला काय म्हणतात माहितीये? योग तारा म्हणतात. काय म्हणतात? तर योग तारा असे म्हणतात. आपण अवकाश निरीक्षण करतेवेळी पृथ्वी भ्रमणा मार्गावरती कोठे आहे यावरून कोणते नक्षत्र दिसणार आहे हे निश्चित होते. काय? आपण अवकाश निरीक्षण करतेवेळी पृथ्वी भ्रमण मार्गावरती कोठे आहे यावरून कोणते नक्षत्र दिसणार आहे हे निश्चित होते. आता मुलांनो, आपल्या घरी निर्णय म्हणजे हे असते की नाही, दिनदर्शिका असते की नाही, कॅलेंडर असते की नाही. मग ह्या दिनदर्शिकेमध्ये काय? तर दिनदर्शिकेमध्ये 27 नक्षत्र दाखवलेली आहेत. तुम्ही पहा घरी जाऊन घरी बघा तुम्ही तुमचं कॅलेंडर किंवा दिनदर्शिका कुठल्या तरी असेल ना, कुठलं कालनिर्णय जसे की वेगवेगळ्या म्हणजे ह्यांचं असतं ना दिनदर्शिका आपल्याकडे तर असतेच. आपल्याला तारीख बघण्यासाठी, कुठले सण बघण्यासाठी आपल्या घरी दिनदर्शिका असते. मग दिनदर्शिकेनुसार किती आहेत नक्षत्र? तर 27 आपल्याला 27 नक्षत्र दाखवलेली आहेत दिनदर्शिकेमध्ये. आणि मग त्या म्हणजे त्या 27 नक्षत्रांचे वर्गीकरण पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी असे केलेले आहे. मग पावसाळी नक्षत्र कोणती आहेत ते आपण आता पाहूया. तर पावसाळी नक्षत्र आहेत मृगशीर्ष, आदर, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी आणि हस्त, चित्रा, स्वाती ही पावसाळी नक्षत्र आहेत. तर हिवाळी नक्षत्र कोणती? तर विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळा, पूर्व आषाढा, उत्तर आषाढा आणि श्रावण. कळलं? आणि उत्तर उन्हाळी नक्षत्र कोणती आहेत? तर अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती ही 27 नक्षत्र आहेत. आणि ही पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी याच्यामध्ये त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. मग कळलं तुम्हाला किती नक्षत्र आहेत? तर 27 नक्षत्र आहेत. आणि राशी किती आहेत? तर 12 राशी आपण पाहिल्या. कळलं? आता मुलांनो आपण काही तारका समूहांची ओळख पाहूया. आपण आता तारका समूह म्हणजे काय? तर तारकांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. मग आपण आता काही ओळख काही तारका समूहांची. मग काही तारका समूह आपण पाहूया जसे की सप्तर्षी आहे, आपण वृश्चिक तारका समूह आहे. आपण वेगवेगळ्या तारका समूहांची आता माहिती पाहूया. आता उन्हाळ्यात मुलांनो, आता सप्तर्षी आपण आता पहिलं कुठले तारका समूह पाहतोय? तर सप्तर्षी तारका समूह.
उन्हाळ्यामध्ये रात्री आकाशात 7 ताऱ्यांची, ही बघा ही आकृती दाखवलेली आहे की नाही, याच्यामध्ये 7 तारे आहेत. सप्तर्षी जी तारका समूह आहे त्याच्यामध्ये किती तारे आहेत, तर 7 आहेत. हा बघा हा 4 तारांचा हा काय आहे, चौकोन आहे आणि ही त्याची शेपटी आहे, 3 ताऱ्यांची ही शेपटी आहे. उन्हाळ्यात रात्री आकाशात 7 ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते, त्यांना आपण सप्तर्षी असे म्हणतो. हा तारका समूह फेब्रुवारी महिन्यात रात्री 8च्या सुमारास ईशान्य दिशेला उगवतो. कधी, तर फेब्रुवारी महिन्यात रात्री 8च्या सुमारास ईशान्य दिशेला उगवतो. मध्यमंडलावर तो एप्रिल महिन्यात असतो. मध्यमंडलावर कुठे कधी असतो, तर एप्रिल महिन्यात असतो. तर ऑक्टोबर महिन्यात रात्री 8च्या सुमारास मावळतो. हा बघा कसा आहे, हा ना काय आहे, सप्तरी आहे बघा. 4 ताऱ्यांचा हा चौकोन आहे आणि हा मध्ये काय, ह्या 3 तारे काय आहेत, हे शेपटीसारखे त्याचे 3 तारे आहेत. तर सप्तर्षी नावाप्रमाणे 7 ठळक ताऱ्यांनी बनलेला हा समूह आहे. एक मोठा चौकोन व त्याला 3 ताऱ्यांची शेपटी असल्याने पतंगासारखा दिसणाऱ्या सप्तर्षीची आकृती सहज ओळखता येते. हा पतंगासारखा दिसतो की नाही बघा, कारण हा चौकोन आहे 4 ताऱ्यांचा आणि ही शेपटी आहे म्हणजे हा धागा आहे, म्हणजे ह्याची आकृती कशी दिसते आपल्याला, तर ती पतंगासारखी दिसते. चौकोनाची एक बाजू वाढवल्यास, ही बघा ही चौकोनाची एक बाजू वाढवल्यास, इथे बघा आकृतीमध्ये मी पॉइंटर दाखवलेला आहे. चौकोनाची एक बाजू वाढवल्यास चित्राप्रमाणे ती ध्रुव ताऱ्याकडे जाते. हा बघा इथे ध्रुव तारा असतो, कळले. ह्या चौकोनाची एक बाजू जर आपण वाढवली तर ती कुठे जाते, तर ती ध्रुव ताऱ्याकडे जाते. निरनिराळ्या देशामध्ये हा सप्तर्षी तारा हा निरनिराळ्या नावाने ओळखला जातो. काय, तर निरनिराळ्या देशात निरनिराळ्या नावाने सप्तर्षी ओळखला जातो. मग कळलं तुम्हाला सप्तर्षी तारका समूह कसा असतो, तर सप्तर्षी तारका समूह हा पतंगासारखा दिसतो, कळलं. आणि त्याची एक जर बाजू वाढवली, चौकोनाची एक बाजू वाढवल्यास ती कुठे जाते, तर ती ध्रुव ताऱ्याकडे जाते. मुलांनो, आता आपण कुठला तारका समूह पाहिला, तर सप्तर्षी. तर आता आपण कुठला तारका समूह पाहणार आहोत, तर शर्मिष्ठा. काय, तर शर्मिष्ठा. तर ध्रुवतारा ओळखण्यासाठी सप्तर्षीप्रमाणे शर्मिष्ठ ताऱ्याचाही उपयोग होतो. आपण मगाशी जो सप्तर्षी तारा आहे म्हणजे तारका समूह पाहिला, त्या सप्तर्षी तारका म्हणजे ताऱ्याचा उपयोग सुद्धा कशासाठी होतो, तर ध्रुवतारा ओळखण्यासाठी सुद्धा होतो. मग ध्रुवतारा ओळखण्यासाठी सप्तर्षीप्रमाणे शर्मिष्ठा ताऱ्याचा सुद्धा उपयोग होतो. शर्मिष्ठा तारका समूहामध्ये 5 ठळक ताऱ्यांनी बनलेला असून एम या अक्षराच्या मांडणीत हे तारे आकाशामध्ये दिसतात. हा बघा एम, असा असा आणि असा, हे 5 ताऱ्यांनी बनलेले आहे शर्मिष्ठा. आणि त्या कुठल्या आकाराच्या म्हणजे लेटर सारखं दिसतात आहे, तर एम या अक्षराच्या मांडणीत हे तारे आकाशामध्ये आपल्याला दिसतात. शर्मिष्ठेचा तिसरा, हा बघा 1, 2 आणि 3, तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर हा लंब दुभाजक कुठे जातो, तर ध्रुव ताऱ्याकडे जातो. कळलं काय, तर शर्मिष्ठेचा तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर हा लंब दुभाजक कुठे जातो, तर ध्रुव ताऱ्याकडे जातो. कळलं. ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी असते, माहिती ना, आपण पाहिलं तर ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात. ज्यावेळी शर्मिष्ठा तारका समूह मावळू लागतो त्यावेळी सप्तर्षीचा उदय होतो. काय होतं, तर ज्यावेळी शर्मिष्ठा तारका समूह मावळू लागतो त्यावेळी सप्तर्षींचा उदय होतो. म्हणजेच आपल्याला ध्रुवतारा पाहण्यासाठी कुठल्याही दिवशी या दोन्हीपैकी एका तारका समूहाचा उपयोग करून घेता येतो. म्हणजे आपल्याला ध्रुवतारा जर पाहायचा असेल तर आपल्याला ह्या दोन म्हणजे शर्मिष्ठा आणि म्हणजे ह्या सप्तर्षी या तारका समूहांचा उपयोग करून घेता येतो. कारण ज्यावेळी शर्मिष्ठा तारका समूह मावळू लागतो त्यावेळी काय होतं, तर सप्तर्षी तारका समूहाचा उदय होतो. म्हणजेच आपल्याला ध्रुवतारा पाहण्यासाठी कुठल्याही दिवशी या दोन्हीपैकी एका तारका समूहाचा उपयोग करून घेता येतो. तर आज आपण मुलांनो काय पाहिलं, तर आज आपण काय पाहिलं, तर तारका समूह. आपण 12 राशी पाहिल्या. नक्षत्र म्हणजे काय, तर कुठली कुठली नक्षत्र आहेत, जसे की 27 नक्षत्र आहेत त्या आपण पाहिल्या. आपण आणि तारका समूह, आपण आज सप्तर्षी तारका समूह आणि शर्मिष्ठा तारका समूह यांच्याबद्दल माहिती आपण आजच्या भागामध्ये घेतलेली आहे. आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा काही तारका समूहांचा अभ्यास करणार. धन्यवाद.